नमस्कार प्रिय भक्तांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। ही गोष्ट फक्त तुमच्यासाठी नाही तर जगाच्या प्रत्येक मनुष्याच्या जीवनासाठी आहे। मी तुमच्याशी जरा शांततेत संवाद साधू इच्छितो। ऐका, ही गोष्ट तुमच्या जीवनात एक नवीन प्रकाश घेऊन येईल। सुरुवात केली की प्रत्येकाने ध्येय निश्चित करावं, परंतु हे लक्षात ठेवा, जीवनाचा गंतव्य असतो, परंतु तो गंतव्य फक्त एक मार्ग असतो। एकदा एक युवक, नाम तो अर्जुन, कौरवांशी युद्ध करत होता। तो पूर्णपणे निराश झाला होता। त्याचं ध्येय मात्र योग्य होतं, पण ते कसे साधावं हे त्याला समजत नव्हतं। अर्जुन मला म्हणाला, हे श्री कृष्ण, मी असमर्थ आहे। युद्धाचा सामना करणे मला शक्य नाही। या युद्धात माझ्या प्रियजनांशी, गुरूंशी, मित्रांशी सामना करावा लागणार आहे। तो खूपच उदास झाला। त्याची अशा परिस्थितीने हृदय मोडले होते। माझ्या प्रिय अर्जुन, तुला हवं असलं तरी तुझ्या जीवनाची चाचणी घेतली जात आहे। त्यावर काही नाही, त्यापेक्षा काही शिकून आणि योग्य मार्गावर चालून जा। माझ्या वचनांमध्ये असं सांगितलं आहे, कर्म कर, परंतु त्याच्या फळांबद्दल चिंता करू नकोस। अर्जुनाच्या चेहऱ्यावर भ्रम दिसत होता। हे श्री कृष्ण, मी कसला मार्ग स्वीकारावा? त्यावर मी त्याला सांगितलं, जे होतं ते तुमचं कर्म आहे, त्याच्या फळावर ताज्जुब करण्याची गरज नाही। फळाच्या मागे धावत जाऊ नकोस। समर्पण आणि परिश्रम यांचा संयोजन करा आणि आपले कर्म साधा। आणि हेच मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो, आपल्या कामामध्ये त्या कामाच्या फळावर न जाता त्याचं समर्पण करा। जर तुम्ही त्यासाठी दिलेल्या प्रत्येक क्षणाला दिलं तर जीवनाचे मूल्य त्या परिश्रमात आहे। तुम्ही ज्या क्षणात विचार करता, तुमचे जीवन तितकंच बदलेल। कधी कधी तुम्ही जगातील संकटांच्या झुकारात हरवलेले असता, पण लक्षात ठेवा, प्रत्येक संकट हा एक नवीन शिकलन्य, एक नव्या ध्येयाचा आरंभ आहे। जीवनामध्ये संकटांना घेऊन तुमचे चिंतन अधिक स्पष्ट करा। माझ्या प्रिय अर्जुन, तुम्हाला वाटतं की या युद्धात तुम्ही केवळ पराजय पाहत आहात, परंतु तेच फळ तुम्हाला पुढच्या विजयाकडे घेऊन जाईल। काळजी करू नकोस, जोपर्यंत तुमचा मन सकारात्मक आहे, तेव्हा जीवनाकडे एक नवीन दृष्टिकोन असतो। प्रत्येक दिवशी तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार ठेवा, कारण तेच तुम्हाला तुमच्या मार्गावर टिकवेल। माझ्या जीवनाचं एक मोठं संदेश आहे, त्याचं नाव आहे त्याग। तुम्ही काहीही करा, पण त्यात मनाची शांती ठेवा। प्रेमाच्या मार्गावर चालायला विसरू नका। जीवनाच्या धुंदात तुमच्या मनामध्ये प्रेम हरवता ठेवा। प्रेमाचा एक मोठा बंधन आहे। तुम्ही त्यासाठी स्वतःला हरवून बसता, पण त्याला त्याग करा। जेव्हा तुम्ही प्रेम करता, तेव्हा तुम्ही त्याग करत असता, त्यासाठी मनापासून कार्य करता। त्या कार्यामध्ये सत्य असावं, प्रेम असावं आणि समर्पण असावं। या समर्पणाच्या मार्गावर चालताना तुमचं हृदय शुद्ध होईल। आता प्रिय भक्तांनो, या गोष्टीच्या शेवटी मी तुम्हाला सांगतो, जीवनातील खरा आनंद फक्त या मार्गावर चालत असताना आहे। सर्व वासना, चिंता आणि त्रास दूर करा। कर्म करा, पण त्याच्या फळासाठी धावता त्यात नवा संदेश शोधा। जीवनाच्या प्रत्येक क्षणातून तुम्ही शांती, प्रेम आणि समर्पण मिळवा। कधीही विश्वास ठेवू नका की तुम्हाला यश मिळवण्यासाठी कशा तरी मार्गाचा अनुसरण करावा लागेल। तुमचं कर्म तुमचं मार्गदर्शक असावं। जेव्हा तुम्ही मनापासून कर्म कराल, तेव्हा तुमचं जीवन त्या कर्मातून फुलणार आहे। आणि हेच माझ्या प्रिय भक्तांनो, जीवनाचा खरा अर्थ आहे। मोरल ऑफ द स्टोरी, ज्यावेळी तुम्ही कर्म करत असता, तेव्हा त्याचं फळ नाही, तर त्याचा समर्पण महत्वाचा आहे। जीवनातील प्रेम, त्याग आणि समर्पण हेच तुमचं खरे जीवन दर्शन आहे। जर तुम्हाला ही कथा खूप प्रेरणादायक वाटली, तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा आणखी प्रेरणादायक गोष्टींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा।